माझ्यासोबत आहेत अमोल तिरमारे, जे सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आणि काही दिवस तुम्ही पत्रकारिता पण केलेला आहात. मला एक पत्रकार म्हणून विचारावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये या आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाला त्यामध्ये 66 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आले. त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय त्यावर? एक प्रकारे लोकशाहीची हत्याच म्हणता येईल याला, गडाचे पण म्हणता येईल. कारण त्या 66 उमेदवार ज्या ज्या ठिकाणी होते तेथील मतदारांनी त्या दिवशी करायचं तरी काय, बरोबर, हा आवर्जून प्रश्न आहे ना. कारण लोकशाहीत आपल्याला मतदानाचा अधिकार हा प्राधान्य जो दिलेला आहे तो मतदान करण्यासाठी दिलेला आहे की आपण मतदान करून कोणता तरी एक उमेदवार जो आपल्याला प्रतिकूल राहील, बाबा आपल्या विभागासाठी जो काम करेल अशा माणसाला तुम्ही निवडून द्या. जर तुम्ही बिनविरोध करतात मग काही देवाणघेऊन करता का, निवडणूक लावता कशाला? आणि माझं त्याच्या पलीकडे जाऊन असा एक उद्देश आहे की BJPने जे आता जे धातोड चालू केलेलं आहे आपल्या शब्दात, की लोकांना कोणते तरी आमिष देणे, निवडणूक आयोगाला पण वचक ठेवणे. निवडणूक आयोग तर त्यांचं बी टीम असल्यावरच काम करते. कारण मी प्रभाग 1मध्ये निवडणूक लागली त्यावेळेसपासून आमची तिथे चर्चा चालू आहे, आमचे वादविवाद होतात त्या अधिकाऱ्यांसोबत की निवड चुकीचंच काम. आणि BJPचा एकही माणूस तिथे नसतो, उमेदवार जे BJPचे आहे ना, तर एकही कोणी तिथं आम्हाला कचेरीत दिसला नाही. बाकी इतर पक्षाचे उमेदवार आहे, त्यांचे प्रतिनिधी आहे, कारण ते जागृत नागरिक आहे म्हणून त्यांना काळजी आहे की बाबा हे निवडणूक जे होणार आहे ते पारदर्शी व्हायला पाहिजे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला असंच वाटतंय की बाबा आमचे सगळे निवडून तुम्ही निवडणूक घेता तरी कशाला, जे आता तुम्ही 8-9 वर्ष निवडणूकच घेतल्या नाही, तुम्ही प्रशासन काळात एवढा मोठा भ्रष्टाचार झाला, जे एका वेळेस BJP म्हणत होती की काँग्रेस खूप मोठी भ्रष्टाचारी पार्टी आहे, काँग्रेसला हटवा, मग यांना आणून ठेवून यांनी काय केलं, यांनी त्याच्यावर कळस चढवला. जशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातून 1 नंबर महानगरपालिका होती का, त्या पालिकेकडे आपल्या स्वतंत्र ठेवी होत्या. आज 22,000 कोटीचं कर्ज आहे. काय केलं? शेखर सिंग आमच्या इथं जे होते, कोणी सर्वसामान्य माणसाने आम्ही सामाजिक कार्यक्रम किती अर्ज केले, काहीही केलं तर कोणी सगळं दडपशाही, जे BJP म्हणून त्यांचंच काम होणार, बाकी लोकांचं कामच होणार नाही. मग हुकुमशाही चालू केली ना तुम्ही. आताही ज्या निवडणुका झाल्या आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये 84 त्यांचे लोक निवडून आले, हे कशाचे बेसवर आले? आणि लोकशाहीचा तुम्ही जो म्हणता की मतदानाच्या दिवशी हा लोकशाहीचा आपला उत्सव आहे, त्या दिवशी यांच्या ऑफिसचे BJPचे काही लोक ऑफिसच्या समोर पैसे वाटत होते. आम्ही 10-17 वाल्यांना किती वेळा फोन केले, तिथून पोलीसवाल्यांना आम्ही सांगितलं, पण कोणी याच्यावर कारवाई तर करायला तयार नाही. मग ही कसली लोकशाही? ही तर हुकुमशाहीच आहे ना. सर्वसामान्य माणूस इथून पुढे या निवडणुकीत पडेल का? मला सांगा ना. एक गरीब कुटुंबातला जर एखादा उमेदवार आम्ही उभा केला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो ना. आज तिथं मतदार डायरेक्ट म्हणतो का पैसे द्या आम्हाला, तो BJPचा मतदार एवढे पैसे देतोय. आमच्या इथे 15 तारखेला जवळपास या 1 नंबरमध्ये आम्हाला ते काही BJPचे उमेदवार सांगतात की आम्ही 1.5 कोटी रुपये वाटले आणि सांगायला, चर्चा करायला घाबरत नाही. म्हणजे त्यांना भीतीच नाही ना कोणाची. ते सांगतात सरकार आमचं आहे, आमच्या विरोधात कोणीच काही करू शकत. मतदारांना गृहीत धरलं गेलंय का? नाही, मतदाराला काही नाही. पैसे दे, विकत घे, मशीन सगळे सेटिंग. मला सांगा ना सर, हे पहिल्याच दिवशी फटाके कसे फोडतात? पहिल्याच दिवशी बॅनर लागले. रात्री 3 वाजता आमच्या इथं चिखलीमध्ये फटाके फोडले, आम्ही निवडून आलो म्हणून. एवढा मोठा आत्मविश्वास कशाच्या बेसवर? कुठून आला हा? मग खरंच ही लोकशाही राहिली का? लोकशाही ज्या पद्धतीने आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की 66 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले, मग ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मतदानाचा अधिकार मतदार राजा म्हणून केलेला आहे, हा संविधानाचा अपमान नाही का? 100% बरोबर, 100% बरोबर. तुम्ही म्हटले हे 100% बरोबर, हा अपमानच आहे. आणि माझ्या शब्दात तर लोकशाहीची हत्याच आहे सर. एकाकडे हुकुमशाहीकडे आपण चाललेलो आहे. आणि त्याच्याविरोधात काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यांची अपील घेतलेली नाही असं मागा मला पण कळलंय. कारण नोटाच्या विरोधात आहे ना तिथं. नोटा हा एक उमेदवारच आहे ना. नोटाच जनरली जर बघितलं तर नोटाला जास्त पसंती लोकांनी दिलेली आहे आणि उमेदवाराच्या मतदानापेक्षा उमेदवाराला जे वोट पडलेलं आहे त्यापेक्षा नोटालाच जास्त पसंती आहे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे सर. कारण काय झालं की या हुकुमशाहीला लोक खूप कंटाळलेली आहे. काही कोणाचा दावजपणा, पैशाची मागणी. आणि याच्यामध्ये सर हुशार माणूस, कोणाकडे नेतृत्व असलं पाहिजे, आपल्याला कसं एक आदर्श कसा घ्यावा, कोणापासून घ्यावा, हा पण जे सुजाण नागरिक जे आहे ते मतदार, त्यांच्या डोक्यात हा प्रश्न पडलेला आहे सर. त्याच्यामुळे लोक काय करतात की यांच्यापेक्षा कोणी नको तर नोटाला दाबायचं. आणि मतदानाची टक्केवारी कमी होऊन राहिली सर, वाढून नाही राहिली. का?
की जो शिकलेला माणूस आहे तो टाळाटाळ करायला लागला. कारण या प्रवाहात यायला कोणाची इच्छा नाही राहिली, कारण कुठंतरी भरकटण्याचं काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पलीकडे जाऊन विषय काय सर, सगळे लोक या BJPवर नाराज आहे, शेतकऱ्यापासून कष्टकऱ्यापासून तर नोकर वर्गापासून. तरी BJPच का निवडून ते, हा खूप मोठा संभ्रम आहे ना. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.